चित्रपट रील स्टार अतिशय उत्तम चित्रपट आहे। एक सामान्य घरातील गरीब घरातील एका रील स्टारची कहाणी आहे, जो सायकलवर विविध खेळणी घेऊन विकत असतो आणि वॉचमॅनची नोकरी करत असतो आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना सायकल चालवून तो बाजारात खेळणी विकत असताना त्याची इच्छा असते की आपल्याकडे पण एक बाईक असावी आणि त्याची बायको तिलाही वाटतं की आपल्या नवऱ्याने बाईकवरती खेळणी विकावी। मुलांनाही खूप हौस असते, त्याप्रमाणे तो बाईक घेण्याच्या प्रयत्नात असतो आणि बाईक घेतोही आणि त्याचं स्वप्न पूर्ण होतं, फार आनंदी असतो। आणि अशा असताना अचानक त्याच्या जीवनामध्ये एक वेगळं वळण लागतं आणि बाईक घेतल्यानंतर लगेच त्याची जी बाईक आहे ती एका स्फोटामध्ये नष्ट होते आणि अतिशय वाईट वाटतं त्याला। आणि पुढे काय होतं त्यानंतर आपल्याला तो चित्रपट पाहायला मिळेल। एकूणच कास्टिंग चांगली आहे आणि एक मनाला भिडणारी कथा याच्यामध्ये, असं वाटतं की आपली स्टोरी आहे। आणि या चित्रपटामधून आपल्याला विशेष असं एक मध्यमवर्गीय माणसाची परिस्थिती काय या चित्रपटामध्ये आपल्याला झलक दिसते। गाणंही छान आहे आणि एकूण जे सहकलाकार आहेत, जी पत्नी आहे, मुलं आहेत आणि याच्यामध्ये तात्या कांबळे विशेष भाव खाऊन जातो। उत्तम असं त्यांनी विलनचा रोल केलेला आहे। म्हणजे खरोखर पूर्ण चित्रपटामध्ये तात्या कांबळे हा पूर्ण छावून म्हणजे एकदम नजरेत पडतो आणि त्याची भूमिका उत्तम केलेली आहे। चित्रपट अतिशय उत्तर आणि चित्रीकरणसुद्धा चांगलं आहे। डायरेक्टरनी पण चांगलं ह्याच्यामध्ये आपली कला दाखवलेली आहे, ज्याचा करून पिक्चर आपल्याला नक्कीच आवडेल। चांगला चित्रपट बनवलेला आहे आणि प्रथमतः मराठीमध्ये अशा प्रकारे ॲक्शनपट चित्रपट पाहायला मिळत आहे। चित्रपट कुठेही बोरिंग असं वाटत नाही, अजून पुढे काय होईल अशा याच्यामध्ये माणूस हा चित्रपट बघतो। तरी मी म्हणेन की मला तरी फार आवडलेला आहे। सगळ्या लोकांनी येऊन हा चित्रपट बघावा, खरोखरच आपल्या सर्वांना आवडेल। आणि सगळे कलाकार ज्याच्यामध्ये भूषण तिने चांगलं काम केलेलं आहे, त्याच्याबरोबर सहनायिका जी आहे तिनेसुद्धा रोहिणीची चांगली भूमिका निभवलेली आहे। एकूणच चांगले कलाकार आहेत, पूर्ण टीम आहे। आता तर आपल्याला नक्कीच तो मी सांगेन की येऊन चित्रपटामध्ये हा चित्रपट बघावा आणि मराठी चित्रपटामध्ये ॲक्शनपट प्रथमच चांगल्या प्रकारे झालेला आहे। धन्यवाद।